मंडळी, छत्रपती शिवरायांची वाघनख आणि त्याच्यावरून पेटलेला सगळा वाद संपून अखेर ही वाघनख आता साताऱ्यात पोहोचली आहेत आणि आज त्याचं अनावरण देखील झालेलं आहे. पण लंडन टू सातारा हा या वाघनखांचा प्रवास तितका सोपा नव्हता बरं का. दावे प्रतिदावे आणि त्यावरून पेटलेलं राजकारण, अतिशय नाट्यमयरित्या असा या वाघनखांचा प्रवास झालेला आहे. म्हणूनच वाघनखांचं हे सगळं प्रकरण नेमकं आहे तरी काय? साताऱ्यात आलेली वाघनख खरंच छत्रपती शिवरायांचीच आहेत का? या वाघनखांचा इतिहास नेमका काय राहिलेला आहे? त्याचबरोबर सध्या या वाघनखांवरून कशा पद्धतीने राजकारण पेटलेलं आहे, हे सगळंच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. की शिवरायांनी अफजल खान वधावेळी वापरलेली वाघनख आज कुठे आहेत याचा नेमका ठाव ठिकाणा सांगता येत नाही. पण इंग्लंड स्थित व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियम मध्ये शिवरायांची म्हणून एक वाघनख ठेवलेली असून ती या म्युझियम पर्यंत कशी पोहोचली याचा सुगावाही आपणास लागतो. ती वाघनख या म्युझियमला मराठ्यांचा आद्य इतिहासकार ग्रँड डफ याचा वंशज आंड्रेन ग्रँड डफ यांच्याकडून भेट म्हणून मिळालेली होती. जेम्स कनिंगहॅम ग्रँड डफ हा मराठ्यांचा इतिहास लिहिणारा इंग्रज अधिकारी सातारा संस्थानचा रेसिडेंट म्हणून काम करत होता. त्यावेळी त्याची आणि छत्रपती प्रतापसिंह महाराजांची दोस्ती झाली होती. त्यातूनच प्रतापसिंह महाराजांनी ग्रँड डफला आपल्याकडील एक वाघनख भेट दिलं होतं. तेच वाघनख आंड्रेन ग्रँड डफने व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमला भेट दिला. प्रतापसिंह महाराजांनी ग्रँड डफला जसं वाघनख भेट दिलं तसंच त्यांनी ज्याच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचं राज्य इंग्रजांनी जिंकून घेतलं त्या माउंट स्टुअर्ट एल्फिस्टनलाही एक वाघनख भेट म्हणून दिलेलं होतं. याची नोंद स्वतः एल्फिस्टनने एका पत्रात केली आहे. ग्रँड डफ आणि एल्फिस्टनना भेट दिलेली वाघनख सोडून शिवाजी महाराजांची म्हणून ओळखली जाणारी आणखी दोन वाघनख इसवी सन 1919 पर्यंत तरी सातारकर छत्रपतींच्या राजवाड्यात पाहाव्यास मिळत होती. डफने त्याचा मार्गदर्शक माउंट स्टुअर्ट एल्फिस्टनचंच नाव आपल्या मुलाला दिलं होतं. ग्रँड डफने आपले मराठ्यांचा इतिहास हे पुस्तकही एल्फिस्टनलाच अर्पण केले आहे. इसवी सन 1874 मध्ये हा डफचा मुलगा भारत भेटीवर आला होता. त्यावेळी त्यानं साताऱ्यातील राजवाड्याला भेट दिली होती. त्यावेळी या ठिकाणी दोन वाघनखही पाहिली होती. त्याचं वर्णन त्यानं आपल्या नोट्स ऑफ इंडेंजरिंग या पुस्तकात लिहून ठेवलंय. आज व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम मध्ये असणारी वाघनखही शिवरायांची आहेत याला अजूनपर्यंत तरी सबळ पुरावा नाही. कारण अशा पद्धतीची वाघनख प्रतापसिंह महाराजांनी ग्रँड डफ व एल्फिस्टनला दिली होती. इसवी सन 1826च्या अगोदर आणि त्यानंतर इसवी सन 1844 पर्यंत शिवरायांची म्हणून ओळखली जाणारी दोन वाघनख सातारा छत्रपतींकडे होती हे निश्चित. त्यामुळे शिवरायांच्या हाताच्या वाघनखांचा शोध सातारकर छत्रपतींच्या शिलालेखातूनच घेतला पाहिजे. पण इंग्लंडच्या म्युझियम मध्ये असणारी वाघनख ही छत्रपती घराण्यातीलच आहेत हे लक्षात ठेवून ती परत मिळवण्याचा प्रयत्नही केला पाहिजे. त्याचबरोबर वाघनखांच्या बाबतीत इंद्रजित सावंत हे काही निष्कर्षापर्यंत पोहोचतात. ती अशी की शिवरायांनी अफजल खानाचा वध केला त्यावेळी वाघनखांचा उपयोग झाला होता. शिवकाळात वाघनखांचा उपयोग होत होता. त्यामुळे रामचंद्र पंत अमात्यांसारख्या मुत्सद्दी व्यक्तीकडे ही वाघनखे होती. आज जगभरातील अनेक वस्तू संग्रहालयात वाघनख ठेवलेली आहेत. ती सर्वच शिवकाळातली नसली तरी त्यांचा आणि शिवरायांचा संबंध जोडला गेला आहे. अजूनपर्यंत शिवरायांचं म्हणून असं असणारं वाघनख उजेडात आलेलं नाही. त्याचा शोध सातारकर छत्रपतींच्या शिलेखान्यात घेतला पाहिजे. वाघनखाचे 2 नखे असणारे, 3 नखे असणारे, 4 नखे असणारे, 5 नखे असणारे असे अनेक प्रकार पाहायला मिळतात. वाघनख तयार करताना केलेला अभ्यास हा आपल्या पूर्वजांची महानता दृढ करणार आहे. तर बघा, इंद्रजित सावंतांनी अशा प्रकारे वाघनखांचं संशोधन आपल्या शोध ग्रंथात केलेलं आहे. आता आपण सध्याच्या घडीला या वाघनख्यांवरून नेमका काय वाद निर्माण झालाय आणि त्यावरून राजकारण कशा पद्धतीने पेटलं हे पाहूया. तर बघा, गेल्या अनेक दिवसांपासून इतिहास संशोधक इंद्रजित सावंत हे लंडनहून आणली जाणारी वाघनख ही शिवरायांची नाहीत असा दावा करत होते आणि त्यांच्या या दाव्याला लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमने पुष्टी दिल्याचं इंद्रजित सावंत यांचं म्हणणं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आता यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय. लंडन मधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयात असलेली वाघनख ही वाघनख छत्रपती शिवाजी महाराजांची आहेत याचा कुठलाही पुरावा नाही असं पत्र म्युझियमनं पाठवल्याची माहिती इंद्रजित सावंतांनी पत्रकार परिषद घेत दिली आहे. तर महाराष्ट्र सरकार ही वाघनख छत्रपती शिवाजी महाराजांची असल्याचा खोटा दावा का करते असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
आता इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी पत्रकार परिषद घेत नेमकं काय म्हटले आपण पाहूया. लंडन मधून महाराष्ट्रात आणली जाणारी वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत, तसंच सरकारकडून शिवप्रेमींची फसवणूक केली जात असून या प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप इंद्रजित सावंतांनी केलाय. व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम संचालकांनी आम्हाला पाठवलेल्या पत्रात ही वाघनखं शिवरायांची असल्याबाबतचा आमच्याकडे कोणताही पुरावा नसल्याचं म्हटलंय. त्यामुळे सरकारने महाराष्ट्राची घोर फसवणूक केल्याचा गंभीर आरोप सावंत यांनी केलाय. तसंच सरकारने शिवप्रेमींची फसवणूक करू नये. शिवरायांची खरी वाघनखं साताऱ्यातील छत्रपती घराण्यातच आहेत. याबाबत खासदार उदयनराजे भोसले यांनी स्वतः समोर येऊन बोलावं, असं आवाहन देखील इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी केलंय. महाराष्ट्र सरकार सध्या जी वाघनखं भारतात आणत आहे ते 1971 साली व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमला गेली आहेत. तशी सध्या 6 वाघनखं त्यांच्याकडे आहेत. ब्रिटिश म्युझियम आणि व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम ही दोन्ही वेगवेगळी संग्रहालय आहेत. ज्या संग्रहालयातून भारतात छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं आणत आहेत ते संग्रहालय सांगत आहे की ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची नाही आहेत. संग्रहालयाच्या संचालकांनी याबाबत करार करण्यासाठी महाराष्ट्रातून गेलेल्या मंत्र्यांच्या शिष्टमंडळाला स्पष्टपणे सांगितलंय की तुम्ही ही वाघनखं भारतात घेऊन गेल्यानंतर ज्या संग्रहालयात वाघनखं ठेवणार आहे तिथं ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची आहे याविषयी साशंकता असल्याचं स्पष्ट करावं, असं व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमने पत्रात लिहिलं असल्याचं इंद्रजित सावंत यांनी म्हटलं आहे. पुढे ते म्हणाले की म्युझियमकडे ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची आहेत असा कोणताही पुरावा नसल्याची लेखी माहिती व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियमकडून देण्यात आली आहे. शिवाय सामंजस्य करार करताना उपस्थित असणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या प्रतिनिधी मंडळालाही माहिती स्पष्टपणे सांगण्यात आली होती, पण महाराष्ट्र शासन, मंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून अशी महत्वाची माहिती जनतेपासून लपवून ठेवणं ही एक गंभीर बाब आहे. जी वस्तू छत्रपती शिवाजी महाराजांची नाही ती महाराजांचीच आहे असं भासून लाखो करोडो शिवप्रेमींची दिशाभूल करण्यात येत असल्याचंही सावंत म्हणाले. ही वाघनखांची प्रतिकृती महाराष्ट्रात विविध ठिकाणी प्रदर्शित करण्यासाठी करोडो रुपयांचा निधीची उधळपट्टी केली जात आहे. कोल्हापुरातही या प्रदर्शनासाठी सुमारे 7 कोटी रुपये खर्च होणार आहे. याचं कामही महाराष्ट्राबाहेरीलच कंपनीला दिलंय. या कामाची जबाबदारी महाराष्ट्र राज्य पुरातत्व आणि संग्रहालय संचालनालयाचे संचालक तेजस गर्गे यांच्या निरीक्षणाखाली सुरू होती. पण तेजस गर्गे हे लाच घेतल्यामुळं मे महिन्यापासून निलंबित आहेत. त्यांनी घेतलेल्या निर्णयांची चौकशी सुरू असताना अशा प्रकारे वाघनखांचा प्रदर्शनास घाट का व कोणासाठी घातला जात आहे असा सवाल इंद्रजित सावंत यांनी उपस्थित केलाय. तसंच या विषयाची गांभीर्यानं दखल आता महाराष्ट्राच्या जनतेला घ्यावी लागणार आहे. यासाठी संबंधित मंत्री आणि अधिकारी यांच्यावर कठोर कारवाईची मागणी तमाम मावळ्यांनी करावी अशी आपण एक त्यातीलच शिवाजी महाराजांचा मावळा या नात्यानं करत असल्याचं सावंत यांनी सांगितलंय. आता यालाच उत्तर देताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेलं अतिक्रमण हटवल्यानंतर अनेक शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं लंडनमध्ये असून ती भारतात आणावीत अशी मागणी केली. त्या संदर्भातील काही कागदपत्र अनेक शिवभक्तांनी आमच्याकडे पाठवली. व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयाकडे सदर वाघनखं दिली जाण्यापूर्वी लंडनमध्ये 1875 आणि 1896 या वर्षी झालेल्या एका प्रदर्शनात ही वाघनखं प्रदर्शित झाली. त्या प्रदर्शनाच्या बातम्यांची कात्रणही काही शिवभक्तांनी पाठवली. यात ती वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली असल्याचा उल्लेख त्या प्रदर्शनात केल्याचं त्या बातम्यात म्हटलं होतं. लंडन मधील संबंधित संग्रहालयात अनेक वाघनखं आहेत हे खरं असलं तरी केवळ या विशिष्ट वाघनखांनाच 1825 मध्ये विशेष पेटीचं आवरण बनवण्यात आलं आहे. त्यावर ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान वधासाठी वापरल्याचा स्पष्ट उल्लेख आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे. शिवभक्तांनी लंडन मधील संग्रहालय तसेच ब्रिटिश सरकारच्या संबंधित खात्यांशी पूर्वीपासून केलेला पत्रव्यवहार उपलब्ध आहे. त्याच आधारावर आम्ही पुन्हा लंडन मधील संबंधित संग्रहालय आणि ब्रिटिश पंतप्रधान यांच्याशी पत्रव्यवहार केला. त्याचं उत्तर देताना संबंधित संग्रहालयानं हे मान्य केलं की ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान वधासाठी वापरलेले आहेत. तरीही आम्ही अनेक इतिहास संशोधकांकडून माहिती घेतली की जगात कुठे इतरत्र अशी वाघनखं आहेत का. व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयासोबत आपण केलेल्या पत्रव्यवहारात या संग्रहालयानं कधीही ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची असल्याचं नाकारलं नाही. त्यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमने जे पत्र पाठवलं आहे त्यामुळे संशय निर्माण झालाय. ते वाघनख ओरिजिनल आहे का या संदर्भात आम्ही माहिती देऊ शकत नाही असं सांगण्यात आलंय.
गाजावाजा करून वाघनखांच्या संदर्भात जी भूमिका मांडली त्याला या पत्रामुळे धक्का बसलाय. या संदर्भात सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी. या सरकारनं दिखाऊपणा केलेला आहे, जनतेच्या पैशाचा अपव्यय केलाय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांवर चाललेल्या लोकांच्या भावनेशी सरकार खेळल्याची टीका त्यांनी केली आहे. आता या सगळ्या प्रकरणावर सातारा जावळीचे आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सुद्धा तिखट प्रतिक्रिया दिली आहे. वाघनखे खरी का खोटी हा विषय आत्ताच का निघाला? इतकी वर्षे ब्रिटिश म्युझियम मध्ये वाघनखे होती, त्यावेळी कोणी का आक्षेप घेतला नाही? भारतात तसेच महाराष्ट्रात येणार म्हणून हा विषय का निघतो? विजय माल्याने टिपू सुलतानची तलवार विकत घेऊन भारतात आणली, त्यावेळी ती तलवार खरी की खोटी हे कोणीही विचारलं नाही. मग शिवाजी महाराजांची वागणूक खरी का खोटी हा प्रश्न का विचारला जातो? अशा प्रतिक्रिया देत कुठल्या तरी राजकीय हेतूने प्रेरित होऊन बोलणं थांबवावं असा सल्ला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी इतिहासकार आणि इतिहास संशोधकांना दिला आहे. पण एकूणच लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम मध्ये असलेली वाघनखं 3 वर्षांसाठी भारतात आणली आहे. वाघनखं भारतात आल्यानंतर ती सातारा, कोल्हापूर आणि नागपूर येथील संग्रहालयात 1 वर्षासाठी ठेवली जाणार आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून इतिहासप्रेमी या वाघनखांची आतुरतेनं वाट पाहत होते, परंतु सुरक्षेसह अन्य कारणांमुळे या वाघनखांचा प्रवास लांबणीवर पडला. व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम कडून वाघनखे ठेवण्यासाठी काही निकष आणि अटी घालण्यात आल्या. पुरातत्व विभागाकडून सर्व निकषांची पूर्तता करण्यात आल्यानं वाघनखं भारतात येण्याचा मार्ग मोकळा झाला. या वाघनखांसाठी साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात स्वतंत्र दालन बनवण्यात आलंय. या ठिकाणी ही वाघनखं 10 महिने ठेवली जाणार असून इतिहासप्रेमी सातारकरांना ती प्रत्यक्षात पाहता येणार आहे. त्यासाठी साताऱ्यातल्या वस्तू संग्रहालयात वाघनखांसाठी स्वतंत्र असं दालन देण्यात आलंय. त्यासोबतच वाघनखं ठेवण्यासाठी विशिष्ट पेटी दिल्ली येथे तयार करण्यात आली आहे. सोबतच पेटीचा खालचा भाग पोलादी आणि वरील भाग काचेचा पारदर्शक आहे. ही काच लॅमिनेटेड आणि अत्यंत भक्कम अशी आहे. या दालनाभोवती सीसीटीव्ही कॅमेरे आणि बंदूकधारी सुरक्षा रक्षक, सोबतच वाघनखांच्या पेटीभोवती सेन्सर देखील असणार आहे. यासोबतच प्रतापगडावरील शिवपराक्रमाचं दालनातील भिंतींवर रेखाचित्र असणार आहे. मंडळी, शिवकालीन वाघनखं ही बुधवारी साताऱ्यात दाखल झाली. आता सध्याच्या घडीला छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात ही वाघनखं ठेवण्यात आली असून जिल्हा प्रशासनाकडून सुरक्षेची पुरेपूर खबरदारी घेण्यात आली आहे, अशी माहिती आता साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे. लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम मध्ये असलेली वाघनखं बुधवारी सकाळी विशेष विमानानं महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत दाखल झाली. सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर कडेकोट पोलीस बंदोबस्तात या वाघनखांचा स्वराज्याची 4थी राजधानी असलेल्या साताऱ्याच्या दिशेने प्रवास झाला. एका टेम्पोतून ही वाघनखं साताऱ्यातील वस्तू संग्रहालयात सुरक्षित आणण्यात आली. या वाघनखांसह शिवशस्त्र शौर्यगाथा या शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचं आज सातारा येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन केलं जाणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. शनिवारपासून म्हणजेच 20 जुलै या तारखेपासून हे प्रदर्शन सर्व नागरिकांना पाहण्यासाठी खुलं करण्यात येणार आहे. वाघनखं ही पुढची 10 महिने साताऱ्यातील संग्रहालयात सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत नागरिकांना पाहण्यासाठी खुली राहतील. याची तिकीटं ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने नागरिकांना उपलब्ध करून घेता येतील. हे प्रदर्शन एका वेळी 200 लोकांना पाहता येईल. दिवसभरातून यासाठी 4 स्लॉट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये पहिला स्लॉट विद्यार्थ्यांसाठी मोफत राहणार आहे, तर दुपारी 1 नंतर सर्व स्लॉट नागरिकांना नाममात्र शुल्क आकारून पाहण्यासाठी उपलब्ध राहणार आहे. या प्रदर्शनाचा जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येनं लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केलं आहे. आता ऐतिहासिक वाघनखं हे प्रदर्शनाचं मुख्य आकर्षण असणार आहे, पण त्याबरोबरच नागरिकांना शिवकालीन शस्त्र, वस्त्र, नाणी, तलवारी, बंदुका, भाल्यांचे विविध प्रकार, पट्टे, कुऱ्हाडी, कट्यारी, बाण, गदा यासह इतर दुर्मिळ वस्तू देखील पाहायला मिळणार आहे. पण एकूणच बघायला गेलं तर छत्रपती शिवराय हे कायमच आपल्या महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय राहिलेले आहेत. पण आजवर महाराजांच्या अनेक विषयांवर सगळ्याच पक्षांनी आपली राजकीय पोळी भाजून घेतली आहे, हे मात्र नाकारून चालणार नाही. आता सुद्धा असाच काहीसा प्रकार सुरू आहे असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. पण सध्या साताऱ्यात मात्र मोठ्या जल्लोषात या वाघनखांचं अनावरण झालंय. पण तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल नेमकं काय वाटतंय? ही वाघनखं खरंच महाराजांची आहेत काय? सोबतच या वाघनखांवरून सुरू असलेल्या राजकारणाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. बरं, या YouTube चॅनल देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.